बघा प्रश्न काय आहे, 10 मजुरांची 20 दिवसांची मजुरी 35,000 रुपये आहे, तर एका मजुराची एका दिवसाची मजुरी किती? म्हणजे 20 दिवसांची 10 मजुरांची 35,000 रुपये कमाई आहे किंवा मजुरी आहे, तर एका मजुराची एका दिवसाची कमाई किती? मग आता 35,000 ही 20 दिवसाची आहे, 35,000 भागिले 20 म्हणजे 20 दिवसाची आहे, एका दिवसाची काढायची म्हणजे 20 ची दिली आणि एकाची काढायची, जास्त वरून एकाची काढताना भागाकार करतात. मग 1 शून्यला 1 शून्य गेला, बे 1 बे, उरला 1, बे 7 14, उरला 1, बे 5 10 आणि उरलेला शून्य म्हणजेच 1,750 रुपये ही एका दिवसाची कमाई आहे, परंतु किती जणांची? 10 जणांची. बघा एका दिवसाची कमाई निघली, 20 वरनं आपण एका दिवसाची मजुरी किंवा कमाई काढली, पण ही आपल्याला किती जणांत वाटायची? 10 जणांमध्ये. म्हणून काय करायचं, 1,750 भागिले 10 जणांत वाटून घ्यायची. म्हणून 1 शून्यला 1 शून्य गेला, उरलं 175 रुपये. म्हणजेच बघा एका दिवसाची प्रत्येकाची 175 रुपये मजुरी असेल.